मित्रांनो, ही कथा आहे एका श्रीमंत घराच्या एकुलत्या एक मुलीची, जी रस्त्यावर एका वृद्ध व्यक्तीला सगळ्यांसमोर अपमानित करत होती आणि एक साध्या दिसणाऱ्या मुलीची थट्टा उडवत होती. ती म्हणत होती, तुमच्यासारख्यांची आमच्यासमोर काही किंमत नाही. तुम्ही फक्त काही पैशांसाठी आमच्या मागे पुढे फिरता. पण जेव्हा सत्य समोर आलं, तेव्हा जे घडलं त्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. ही घटना होती दिवाळीच्या सकाळची. सानिका पाटील, नवापूर शहरातील सर्वात मोठ्या बांधकाम व्यवसायांपैकी एक असलेल्या मिस्टर पाटील यांची एकुलती एक मुलगी. तिच्या चकमकीत मर्सडीज गाडीतून एका महत्त्वाच्या बैठकीसाठी निघाली होती. अचानक तिची गाडी सिग्नलवर थांबली. तेवढ्यात गाडीच्या काचेवर हलकेच एक टकटक झाली. सानिकाने मागे वळून पाहिलं तर एक वृद्ध माणूस, ज्यांचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असावं, गाडीजवळ उभे होते. त्यांच्या डोक्यावर बांबूची मोठी टोकरी होती, ज्यात मातीचे छोटे मोठे दिवे सुंदर रीतीने रचले होते. त्यांचे फाटके कपडे आणि अनमानी पाय त्यांच्या गरिबीची कहाणी सांगत होते. बेटी, आज दिवाळी आहे, काही दिवे घेऊन जा. त्यांच्या आवाजात थरथर आणि मिळवणी होती. सानिकाने काच खाली न करता तिरस्काराने तोंड फिरवलं. अरे यार, कुठून कुठून तोंड उचलून येतात हे लोक, ती तिच्या मैत्रिणींना म्हणाली. त्या वृद्धेने पुन्हा काचेवर टकटक केली. बेटा, फक्त 10 रुपयांचे घे. सकाळपासून एकही विकलं नाही. यावेळी सानिकाचा संयम सुटला. तिने पॉवर विंडोचं बटन दाबलं आणि काच खाली केली. तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? इथून निघ, जा. तुझं तोंड पाहून माझा दिवस खराब होतोय. जा आणि ही घाण दुसरीकडे पसरव, ती म्हणाली. वृद्धाचा चेहरा खाली गेला. त्याच्या आशेने भरलेल्या डोळ्यामधील चमक एका क्षणात विझली. तो काही बोलणार इतक्या सिग्नल हिरवा झाला आणि मागच्या गाड्यांनी हॉर्न वाजवायला सुरुवात केली. घाबरलेल्या अवस्थेत वृद्ध मागे सरकला आणि त्याच्या डोक्यावरील टोकरीचा तोल बिघडला. टोकरीचा एक कोपरा थेट सानिकाच्या गाडीच्या दाराला जाऊन आदळला. खट्ट असा आवाज झाला. हा आवाज सानिकाच्या कानात बॉम्बसारखा फुटला. तिने तात्काळ ब्रेक दाबला. गाडी रस्त्याच्या मधोमध थांबली. मागून हॉर्नचा आवाज वाढला, पण सानिकाला याचं काहीच पडलं नव्हतं. ती रागाने गाडीतून बाहेर आली. तिची नजर दारावर पडलेल्या त्या छोट्या डेंटवर गेली. तो डेंट कदाचित सहज ठीक होऊ शकला असता, पण सानिकासाठी तो तिच्या प्रतिष्ठेवर पडलेला लागलेला डाग होता. आंधळा आहेस का? दिसत नाही का? ती त्या वृद्धावर ओरडली. तिचा आवाज इतका मोठा होता की आजूबाजूचे लोक थांबून तमाशा पाहू लागले. तुझी हिंमत कशी झाली माझ्या 1.5 कोटीच्या गाडीला हात लावायची? तुला माहीत आहे का याचा एक एक भाग कितीचा आहे ते? तुझं आयुष्य विकलं तरी हे डेंट ठीक होणार नाही. वृद्ध माणूस भीतीने थरथर कापत होता. तो जमिनीवर पडलेल्या दिव्यांकडे पाहत होता, जे त्याच्या दिवसभराच्या कमाईचं साधन होतं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. मला माफ कर बेटी, चूक झाली. मी खूप गरीब माणूस आहे. माझ्याकडे पैसे नाहीत. सानिका उपवासाने हसली. जेव्हा भीक मागायला निघता तेव्हा हे सगळं आठवत नाही का? आता भोग. मला आत्ताच्या आत्ता 10,000 रुपये हवेत, नाहीतर मी पोलिसांना बोलवते. हा सगळा तमाशा जवळच्या फुटपाथवर उभी असलेली एक मुलगी पाहत होती. तिचं नाव मायरा होतं. ती साध्या कपड्यात होती, पण तिच्या डोळ्यात एक अनोखी समजूतदारपणा होता आणि शांतता होती. ती आपल्या घरून मिठाई घेण्यासाठी आली होती, पण हे दृश्य पाहून तिचे पाय तिथेच थांबले. तिला हा अन्याय सहन झाला नाही. ती पुढे आली आणि सानिकाजवळ जाऊन म्हणाली, मॅडम शांत व्हा. हे वृद्ध माणूस आहेत. चूक झाली असेल. तुम्ही मोठे आहात. त्यांना माफ करा. आज दिवाळी आहे. कोणाचा शाप का घ्यायचा? सानिकाने मायराला वरपासून खालीपर्यंत पाहिलं. तिचे साधे कपडे पाहून सानिकाच्या मनात तिच्याबद्दलची उत्सुकता आली, तुच्छता आली. अरे तू कोण? त्याची वकील आहेस का? की तूही या स्टोरीची आहेस? लोकांच्या गाड्यांचं नुकसान करून पैसे उकळायचा नवा मार्ग आहे का? मायराने शांतपणे उत्तर दिलं, तुम्ही चुकीचं समजत आहात. मी फक्त एवढंच म्हणते की एका छोट्याशा डेंटसाठी एखाद्या गरीबाला असं अपमानित करणं बरोबर नाही. सानिकाचा राग आता मायरावरही उतरला. तू मला शिकवणार की काय बरोबर आणि काय चूक? वाटते तुला खूपच सहानुभूती वाटते. मग एक कर, तूच पैसे दे. काढ 10,000 रुपये. आत्ताच्या आत्ता काढ. मायराने एका क्षणाचाही संकोच केला नाही. तिने आपलं पर्स उघडलं, त्यातून काही नोटा काढल्या आणि सानिकाकडे दिल्या. माझ्याकडे आता इतक्याच आहेत, ती म्हणाली. नोटा मोजल्यावर त्या 5,000 रुपये होत्या. सानिकाने त्या पैशांना जवळजवळ हिसकावून घेतलं. बाकीचे 5,000 दान करू का? मायराने डोळ्यात एक ठामपणानं म्हणाली. बाकीचे 5,000 मी तुमच्याकडून माणुसकीच्या नात्याने उधार घेते. लवकरच परत करेन. ही गोष्ट सानिकाच्या अहंकारावर आणखी एक आघात होता. ती काहीतरी बोलणार होती, पण मायराच्या डोळ्यात तिला एक अशी चमक दिसली ती जी समजू शकली नाही. सानिकाने रागाने पैसे खिशात ठेवले. वृद्धाला तिरस्काराने एक नजर टाकली आणि गाडीत बसून वेगाने निघून गेली. तिच्या मैत्रिणी शांत होत्या. कदाचित त्यांनाही सानिकाचं वागणं आज जरा जास्तच वाईट वाटलं होतं.
गाडी नजरेतून गेल्यावर वृद्धाने मायराचे हात जोडले. बेटी, तू मला वाचवलंस. देव तुझं भलं करो. तुझे पैसे मी लवकरच परत करेन. मायराने त्यांचे हात पकडून म्हटलं, बाबा तुम्ही काळजी करू नका. हे पैसे विसरा. वृद्धाने तिला मनापासून आशीर्वाद दिले आणि तो तिथून निघून गेला. आता रस्त्यावर शांतता होती, पण मायराच्या मनात एक तुफान उठलं होतं. ती सानिकाचा चेहरा कधी विसरू शकत नव्हती. त्या चेहऱ्यावर संपत्तीचा नशा, माणुसकीचा अभाव आणि बेपर्वा अहंकार स्पष्ट दिसत होता. ही फक्त एका डेंटची गोष्ट नव्हती, तर त्या विचारसरणीची होती जी पैशाला माणसापेक्षा मोठं समजत होती. मायरा सानिकाला चांगलंच ओळखत होती. तिने अनेक बिझनेसमॅन मॅगझिन्समध्ये सानिकाची छायाचित्र पाहिली होती. पाटील एंटरप्राइजेस ही एक अशी कंपनी होती जी रिअल इस्टेटच्या जगात वेगाने वर येत होती. मायरा तिथेच उभी होती. तिने ठरवलं की ती सानिका पाटीलला असा काही धडा शिकवेल जी ती आयुष्यभर विसरणार नाही. तिच्या चेहऱ्यावर एक पोलादी निश्चय उमटला. कालांतराने आठवणी धुसर होतात. विशेषतः जेव्हा तुमचं आयुष्य वेगाने पुढे जात असतं. सानिकासाठी ती घटना एक विसरलेली छोटीशी गोष्ट होती. त्या वृद्ध माणसाला आणि मध्यमवर्गीय मुलीला. मायराला तर तिच्या आलिशान जगाच्या कॅनव्हासवर पडलेल्या धुळीच्या कणांपेक्षा जास्त काही समजत नव्हती. तिचं सगळं लक्ष आता एकाच गोष्टीवर केंद्रित होतं. प्रोजेक्ट महानगर हा पाटील एंटरप्राइजेसचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा स्वप्न प्रकल्प होता. सिंगापूरची एक आंतरराष्ट्रीय कंपनी केपी ग्रुप भारतात आपला पहिला मेगा इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प सुरू करत होती आणि पाटील एंटरप्राइजेस ही त्यांच्यासाठी मुख्य दावेदारांपैकी एक होती. हा फक्त एक टेंडर नव्हता, तर 100 कोटींचा असा जॅकपॉट होता जो सानिकाच्या कंपनीला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थापित करू शकत होता. गेल्या काही काळापासून सानिकाने रात्रंदिवस एक केले होते. तिने आपल्या टीमसोबत मिळून असा एक प्रकल्प तयार केला होता जो कोणत्याही गुंतवणूकदाराला प्रभावित करू शकत होता. डिझाईन, बजेट, वेळेची मर्यादा, प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष दिलं गेलं होतं. आज अंतिम सादरीकरण होतं. पप्पा, सगळं परफेक्ट आहे. केपी ग्रुपला आमचा प्रस्ताव आवडला आहे. आज फक्त औपचारिकता आहे. एक समोरासमोर बैठक. त्यांची चेअरपर्सन स्वतः भारतात आले आहेत आणि ही डील फायनल करण्यासाठी. सानिकाने तिच्या वडिलांना मिस्टर पाटील यांना फोनवर सांगितलं. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे बेटा. मिस्टर पाटील त्यांच्या आवाजात अभिमान होता. फक्त लक्षात ठेव, ही डील आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कुठलीही चूक होता कामा नये. काळजी करू नका पप्पा, चूक होण्याची शक्यताच नाही. सानिका हसत म्हणाली आणि तिने फोन ठेवला. तिची गाडी एका काचेच्या गगनचुंबी इमारतीसमोर येऊन थांबली. सानिका तिच्या हाय हिल्सच्या टकटक आवाजासह लॅबीत दाखल झाली. तिला थेट 40व्या मजल्यावरील बोर्ड रूमपर्यंत नेण्यात आलं. दरवाजा उघडला आणि सानिकाने आत्मविश्वासाने भरलेल्या स्मित हास्यासह आत प्रवेश केला. बोर्ड रूम खूप मोठा आणि आलिशान होता. मध्यभागी एक प्रचंड महोगनीचं टेबल होतं आणि त्याच्या आजूबाजूला कंपनीचे वरिष्ठ बसले होते. पण सानिकाची नजर टेबलाच्या त्या टोकाकडे गेली जिथे चेअरपर्सनची खुर्ची होती. त्या खुर्चीवर एक ओळखीचं सावलीचं रूप बसलं होतं, ज्याचा चेहरा खिडकीतून येणाऱ्या तीव्र प्रकाशामुळे स्पष्ट दिसत नव्हता. वेलकम मिस पाटील. एक शांत पण परिचित आवाज घुमला. चेअरपर्सन तिच्या खुर्चीवर फिरली आणि प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला. एका क्षणासाठी सानिकाला वाटलं की तिच्या डोळ्यांनी तिला फसवलं. तिच्या समोर तीच मुलगी बसली होती, मायरा. तीच साधी दिसणारी मुलगी, पण आज तिच्या वागण्यात, तिच्या पेहरावात आणि तिच्या डोळ्यात चमकात जमीन आसमानचा फरक होता. ती एक परिपक्व कॉर्पोरेट लीडरसारखी दिसत होती. सानिकाच्या पायाखालची जमीन सरकली होती तिला पाहून. तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. ती फक्त अविश्वासाने मायराकडे एक टक लावून पाहत होती. तू इथे? सानिका एवढंच बोलू शकली. होय, मी इथे आहे. या कंपनीचे चेअरपर्सन. कृपया तुमची जागा घ्या मिस पाटील. आपल्याकडे जास्त वेळ नाहीये, मायरा म्हणाली. सानिका तिच्या खुर्चीवर बसली. तिच्या डोक्यात हजारो प्रश्न घोळत होते. हे कसं शक्य झालं? ती मुलगी जी त्या दिवशी फुटपाथवर उभी होती, ती केपी ग्रुपची मालक कशी असू शकते? हे सगळं एखादं वाईट स्वप्न आहे का? तिच्या टीमने सादरीकरण सुरू केलं, पण सानिकाचं लक्ष कुठेतरी लागलं होतं. ती वारंवार मायराकडे पाहत होती आणि प्रत्येक वेळी मायराचा शांत भेदक नजरेने तिला अस्वस्थ केलं. सादरीकरण संपलं. सानिकाच्या टीमने आपलं सर्वोत्तम प्रदर्शन केलं होतं. आता निर्णयाची वेळ आली. मायराने प्रकल्पाची फाईल हातात घेतली आणि त्याचं पान उलटायला सुरुवात केली. बोर्डरूममध्ये एक विचित्र शांतता पसरली. मिस पाटील, मायराने फाईल बंद करत म्हणाली, तुमचा प्रस्ताव वरवर पाहता खूप प्रभावी आहे. उत्कृष्ट डिझाईन, महत्वाकांक्षी उद्दिष्ट. पण तिने एक छोटा विराम घेतला. यात काहीतरी कमी आहे. सानिकाने स्वतःला सावरत विचारलं. मला समजलं नाही मिस मायरा. आम्ही प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींचा विचार केला आहे. नाही, तुम्ही केला नाही.
मायरा सपाट स्वरात म्हणाली. तुम्ही तुमच्या प्रकल्पाच्या पर्यावरणीय परिणामांचा आढावा फक्त वरवर केला आहे. तुमचं कचरा व्यवस्थापनाचं नियोजन पूर्णपणे अव्यवहार्य आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट, तुम्ही स्थानिक समुदायातील लोकांना त्यांच्या जागेवरून हटवून त्यांच्यासाठी वेगळी घरं बांधण्यासाठी जे बजेट ठेवलं होतं ते एक थट्टा आहे. तुम्हाला वाटतं का की काही हजार रुपये देऊन तुम्ही लोकांना त्यांच्या घरातून बेघर कराल आणि ते गप्प बसतील? शेवटचं वाक्य सानिकाच्या छातीत बाणासारखं लागलं. मायरा पुढे म्हणाली, केपी ग्रुप फक्त नफ्यावर विश्वास ठेवत नाही मिस पाटील. आम्ही जिथे जातो तिथल्या लोकांबद्दल आणि पर्यावरणाबद्दल आमची जबाबदारी समजतो. तुमचा प्रकल्प फक्त कॉन्क्रीटचं जंगल उभं करतो, त्यात आत्मा नाही, त्यात लोकांबद्दल आदर नाही, म्हणून मला खेद आहे. आम्ही हा प्रस्ताव नाकारतोय, पण तुम्ही असं करू शकत नाही. हा माझा करिअरचा सर्वात मोठा प्रकल्प आहे. सानिका जवळजवळ ओरडली. बिझनेस भावनांवर नाही, तथ्यांवर चालतो मिस पाटील. आणि तथ्य हे आहे की तुमचा प्रकल्प आमच्या निकषांवर खरा उतरत नाही. मायरा म्हणाली आणि ती खुर्चीवर मागे टेकली. तिच्या चेहऱ्यावर कोणताही वैयक्तिक द्वेष नव्हता. तिने सानिकाला व्यावसायिक पातळीवर हरवलं होतं. बैठक संपली. सानिका अपमान आणि अविश्वासाच्या ओझ्याखाली दबून बोर्डरूममधून बाहेर पडली. हा फक्त एक टेंडर रद्द होण्याचा प्रश्न नव्हता, हा तिच्या अहंकाराचा चुराडा होण्याचा प्रश्न होता. पुढच्या काही आठवड्यात सानिकाच्या कंपनीवर संकटाचा डोंगर कोसळला. एक मोठा रिटेल ब्रँड, ज्याच्यासमोर पाटील एंटरप्राइजेस एक खास मॉल बांधणार होती, त्याने अचानक करार रद्द केला. नंतर कळलं की त्या ब्रँडच्या सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांचा संबंध केपी ग्रुपशी होता. मग बँकेने जी पाटील एंटरप्राइजच्या नावाने प्रकल्पांना निधी देणार होती, ऐनवेळी कर्ज देण्यास नकार दिला. त्या बँकेच्या संचालक मंडळावर मायराच्या वडिलांचा प्रभाव होता. एकामागून एक सगळे दरवाजे बंद होत होते. सानिकाला काही समजत नव्हतं. तिची कंपनी जी कालपर्यंत यशाच्या घोड्यावर स्वार होती, आज दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी होती. ती रात्रभर झोपू शकत नव्हती. गुंतवणूकदार आपले पैसे मागत होते आणि बाजारात कंपनीची प्रतिष्ठा मातीमोल होत होती. मिस्टर पाटील आता आपल्या मुलीची ही अवस्था आणि कंपनीचे हे वर्तन पाहू शकत नव्हते. त्यांनी आपला संपर्क वापरायला सुरुवात केली. प्रत्येक ठिकाणी त्यांनी एकच नाव ऐकू आलं, मायरा. प्रत्येक कराराच्या तारा तिच्याशी जोडल्या गेल्या होत्या. एक रात्री मिस्टर पाटील सानिकाच्या ऑफिसमध्ये गेले. सानिका विखुरलेल्या कागदामध्ये डोकं धरून बसली होती. ही मायरा कुलकर्णी कोण आहे सानिका? आणि तुझी तिच्याशी काय वैर आहे? मिस्टर पाटील यांनी थेट सवाल केला. सानिकाने चकित होऊन आपल्या वडिलांकडे पाहिलं. मी तिला ओळखत नाही, फक्त त्या टेंडरच्या बैठकीतच भेटले होते. खोटं बोलू नकोस. मिस्टर पाटील यांच्या आवाजात कठोरपणा होता. मला कळलं आहे की केपी ग्रुपचे मालक मिस्टर कुलकर्णी त्यांची एकुलती एक मुलगी आहे. गेल्या 5 वर्षांपासून ती सिंगापूरचा व्यवसाय सांभाळत होती आणि अलीकडेच भारतात परतली आहे. पण आमच्या उद्योगात कुणीही तिच्याशी थेट वैर घेण्याची क्षमत करत नाही. तू असं काय केलं आहे की ती आपल्या कुटुंबाच्या मागे लागली आहे? मिस्टर पाटील यांच्या बोलण्याने सानिकाच्या डोक्यात ती दिवाळीची सकाळ पुन्हा आठवली. तो वृद्ध माणूस, ती विखुरलेले दिवे, मायराचा शांत चेहरा. तिला सगळं काही आठवलं. एवढ्या छोट्या गोष्टीचा कोणी एवढा मोठा बदला घेऊ शकतो का? तिने थरथरत्या आवाजात त्या दिवसांची संपूर्ण घटना आपल्या वडिलांना सांगितली. सगळं ऐकून मिस्टर पाटील यांचा चेहरा पांढरा पडला. त्यांना आपल्या मुलीच्या मूर्खपणावर रागही आला आणि येणाऱ्या संकटाची भीती वाटू लागली. त्यांना समजलं की ही फक्त व्यावसायिक लढाई नव्हती, तर ही सन्मान आणि स्वाभिमानाची लढाई होती, जी त्यांच्या मुलीने सुरू केली होती. त्यांनी एक क्षणही न दवडता फोन काढला आणि मिस्टर कुलकर्णी यांचा नंबर डायल केला. वर्षांच्या व्यावसायिक संबंधाचा हवाला देऊन त्यांनी माफी मागितली आणि काही तोडगा काढण्याची विनंती केली. फोनच्या दुसऱ्या बाजूने मिस्टर कुलकर्णी यांचा गंभीर आवाज आला. पाटील साहेब, माझी मुलगी जे करत आहे ते बरोबर करत आहे. तिने मला सगळं सांगितलं होतं. तुम्ही आणि तुमच्या मुलीने ज्याला सामान्य दिवे विकणारा समजलं, ते लक्ष्मण राव आहेत, एक निवृत्त फौजी. त्यांनी देशासाठी आपला जीव पणाला लावला होता आणि तुमच्या मुलीने काही रुपयांसाठी त्यांना रस्त्यावर अपमानित केलं. काही जखमा पैशाने भरत नाहीत पाटील साहेब. त्यांचा परतावा फक्त पश्चातापाने होतो. हे ऐकून मिस्टर पाटील यांनी थरथरे हाताने फोन ठेवला. त्यांचा चेहरा पांढरा पडला. ते खुर्चीवर धपकन बसले. सानिका, जी आपल्या वडिलांच्या चेहऱ्यावर येणारे भाव पाहत होती, तिचं हृदय एका अनामिक भीतीने थरथरलं. काय म्हणाले पप्पा ते? तिच्या आवाजात एक अनोळखी भीती होती. मिस्टर पाटील यांनी एक लांब खोल श्वास घेतला, जणू आतल्या तुफानावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी डोळे उंचवले आणि पहिल्यांदाच आपल्या मुलीकडे असं पाहिलं, जणू ती त्यांना ओळखीचीच नाही. तो वृद्ध माणूस ज्याला तू भिकारी म्हणालीस, तो सामान्य माणूस नाही. त्यांचं नाव लक्ष्मणराव आहे. ते भारतीय सैन्यातील निवृत्त फौजी आहेत.
हे ऐकताच सानिकाला वाटलं जुनी कोणीतरी तिच्या कानात वितळलेलं शिसं ओतलंय. मिस्टर पाटील पुढे म्हणाले, मिस्टर कुलकर्णी सांगत होते की लक्ष्मणराव यांनी एका युद्धात भाग घेतला होता. एका स्फोटात त्यांच्या पायाला गंभीर जखम झाली, ज्यामुळे त्यांना वेळेआधी निवृत्ती घ्यावी लागली. त्यांची पेन्शन त्यांच्या पत्नीच्या दीर्घ आजारात खर्च झाली. आता ते आपल्या नातीच्या शिक्षणासाठी, तिच्या कॉलेजच्या फी भरण्यासाठी आणि घर चालवण्यासाठी काम करतात, जेणेकरून तिची अडचण कमी होईल आणि ती शिकून स्वतःच्या पायावर उभी राहील. आता सानिकाचा संयम सुटला. ती गुडघ्यावर कोसळली आणि लहान मुलीसारखी रडू लागली. ही तिच्या अहंकाराच्या तुटण्याचं रडणं नव्हतं, तर गैऱ्या अपराधीपणाचं रडणं होतं. मिस्टर पाटील आपल्या मुलीजवळ गेले आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला. त्यांचा राग आता वितळला होता आणि त्याच्या जागी एक वडिलांची चिंता आणि खेद आला होता. आता रडून काही होणार नाही सानिका. आपण पाप केला आहे आणि त्याचं प्रायश्चित्त आपल्यालाच करावं लागेल. त्या रात्री बाप लेकीने एक निर्णय घेतला. ते लक्ष्मणराव यांना शोधतील आणि त्यांची माफी मागतील. मग त्यासाठी त्यांना काही करावं लागलं तरी चालेल. कंपनीचे जे होईल ते पाहिलं जाईल. पण आत्म्यावर लागलेला हा डाग धुणं जास्त महत्त्वाचं होतं. पुढच्या सकाळी सानिका एक पूर्णपणे बदललेली व्यक्ती होती. तिच्या चेहऱ्यावर ना मेकअप होता ना अहंकार. तिच्या डोळ्यात रात्रभराची बेचैनी आणि गहिरा पश्चाताप स्पष्ट दिसत होता. ती आपल्या वडिलांसोबत त्या मर्सिडीज गाडीत बसली. पण आज ड्रायव्हर नव्हता. गाडी मिस्टर पाटील स्वतः चालवत होते. त्या बाजारात पोहोचले जिथे ही घटना घडली होती. पण एखाद्याला शोधणं ज्याच्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही, हे भुसाच्या ढिगाऱ्यात सुई शोधण्यासारखं होतं. त्यांनी प्रत्येक दुकानदार आणि रेहडीवाल्याला त्या वृद्ध दिवे विकणाऱ्याबद्दल विचारलं. काहींनी त्यांना ओळखण्यास नकार दिला, तर काहींनी त्यांना अनोळखी समजून बोलणं टाळलं. बराच वेळ शोधल्यानंतर एका चहावाल्याने त्यांना ओळखलं. हो, लक्ष्मणराव चाचा यांना ओळखतो. याच जवळच्या झोपडपट्टीत राहतात. सरळ जा, डावीकडे वळा, एक छोटंसं मंदिर येईल. त्याच्या मागे त्यांचं घर आहे. त्या पत्त्यावर गाडी पुढे जाऊ शकत नाही. ते गाडीतून उतरले आणि त्या कच्च्या अरुंद गल्लीतून पायी चालत गेले. अखेरीस मंदिरामागे एका छोट्या तुटलेल्या टिनाच्या छताखालील घरासमोर ते थांबले. बाहेर एक मुलगी कपडे वाळत घालत होती. मिस्टर पाटील यांनी तिला विचारलं, हे लक्ष्मणराव यांचं घर आहे का? मुलीने त्यांना संशयाने पाहिलं आणि आत आवाज दिला, आजोबा, कुणीतरी तुम्हाला भेटायला आलं आहे. एक क्षणानंतर दरवाजाचा पडदा बाजूला करत लक्ष्मणराव बाहेर आले. आपल्या घरासमोर मिस्टर पाटील आणि सानिकाला पाहून ते थक्क झाले आणि मग त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा भाव आला. त्यांना वाटलं की कदाचित ते बाकीचे पैसे मागायला आले असावे. ते हात जोडणार इतक्या सानिका पुढे सरसावली आणि त्यांच्या पायावर लोळली. मला माफ करा बाबा, माझ्याकडून खूप मोठं पाप झालं आहे. तिचा आवाज अश्रूंनी डगमगला होता. मी माझ्या संपत्तीच्या नशेत आंधळी झाली होते. मी तुमचा जो अपमान केला त्याची माफी नाही, पण तरी मला माफ करा. लक्ष्मणराव आणि त्यांची नात सायली हे अनपेक्षित दृश्य पाहून स्तब्ध झाले. एक श्रीमंत घराण्याची मुलगी त्यांच्या पायावर लोळून घेत होती. लक्ष्मणराव हे फौजी होते. त्यांचं हृदय कठोर नव्हतं. त्यांनी सानिकाला आधारातून उभं केलं. उठ बेटा, मी तुला त्या दिवशीच माफ केलं होतं. राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. तू रागात होतीस, मी मनात काही ठेवलं नाही. त्यांच्या सहजतेने आणि मोठेपणाने सानिकाला आणखी लाज वाटली. मिस्टर पाटील यांनी हात जोडून माफी मागितली. आम्ही तुमचे अपराधी आहोत लक्ष्मणरावजी. आम्ही ही चूक सुधारू इच्छितो. त्यांनी लक्ष्मणराव यांच्या नाती सायलीचं शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेण्याचा ऑफर दिला. त्यांनी सांगितलं की ते तिला भारतातील सर्वोत्तम कॉलेजमध्ये शिकवतील. तसेच त्यांनी लक्ष्मणराव यांच्यासाठी त्या बाजारात एक पक्कं दुकान उघडण्याचं वचन दिलं, जिथे ते सन्मानाने आपला माल विकू शकतील. सुरुवातीला लक्ष्मणराव यांनी नकार दिला. त्यांचा स्वाभिमान त्यांनाही स्वीकारण्याची परवानगी देत नव्हता. पण जेव्हा मिस्टर पाटील यांनी म्हटलं, ही मदत समजू नका, ही तुमच्या मुलीचा तोफा आहे, एका मुलीचं प्रायचित्त समजा, तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी होकार दिला. त्या दिवशी पाटील एंटरप्राइजेसने कोणताही व्यावसायिक करार केला नव्हता. पण सानिका तिच्या वडिलांच्या माणुसकीचा असा करार केला, जो त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई होती. काही दिवसानंतर सानिका बिना अपॉइंटमेंट केपी ग्रुपच्या ऑफिसमध्ये पोहोचली. तिला मायराला भेटायचं होतं. ती मायरासमोर बसली आणि म्हणाली, मी इथे कोणत्याही बिझनेस डीलसाठी आली नाही. मी फक्त तुझे आभार मानायला आली आहे. मायराने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. सानिका पुढे म्हणाली, जर त्या दिवशी तू तिथे नसतीस आणि तू हे सगळं केलं नसतंस, तर मी कदाचित माझं आयुष्य त्या अहंकाराच्या अंधारात घालवलं असतं. तू मला फक्त धडा शिकवला नाहीस, तर तू मला एक चांगला माणूस बनण्याची संधी दिलीस. तू माझे डोळे उघडले, यासाठी मी नेहमी तुझी ऋणी राहीन. सानिकाच्या डोळ्यात आज एक अशी सच्चाई आणि नम्रता होती, जी मायराने याआधी कधीच पाहिली नव्हती. मायरा हसली. तिच्या स्मितात आज कोणताही उपहास नव्हता, तर एक समाधान होतं. धडा शिकवणं हा माझा उद्देश नव्हता सानिका. माझी फक्त एवढीच इच्छा होती की तू त्या दिव्यांचा प्रकाशाचा खरा अर्थ समजावास. ही रोषणाई फक्त घरांना नाही, तर हृदयांनाही मिळते, उजाळते. सानिकाने मान खाली घातली आणि तिच्या डोळ्यात एक नवी चमक होती, जी पश्चाताप आणि समजूतदारपणातून जन्मली होती.
त्या भेटीनंतर दोघींमध्ये कोणताही राग किंवा जय पराजय राहिला नाही. फक्त एक खरा धडा होता, माणुसकीचा. ही सर्वात मोठी रोषणाई आहे. त्या भेटीनंतर हळूहळू पाटील एंटरप्राइजेसची परिस्थिती सुधारू लागली. थांबलेले करार पुन्हा रुळावर येऊ लागले आणि सानिकेचं काम करण्याचा पद्धत पूर्ण बदललेली होती. त्या प्रत्येक प्रकल्पात आता फक्त नफा नव्हता, तर माणुसकी आणि सामाजिक जबाबदारीचा एक स्तंभ जोडला गेला होता. प्रत्येक निर्णय घेण्याआधी ती विचार करायची की त्याचा परिणाम फक्त व्यवसायावर नाही, तर लोकांच्या आयुष्यावरही होतो. मिस्टर पाटील आपल्या मुलीच्या बदलाला पाहून अभिमानाने भरून गेले. कारण त्यांनी आपली मुलगी फक्त यशस्वी नव्हे तर संवेदनशील माणूस बनताना पाहिलं होतं. 1 वर्षानंतर पुन्हा एकदा दिवाळीची सकाळ आली. पण आजची सकाळ वेगळी होती. कारण आज सानिकाच्या डोळ्यात तीच रोषणाई होती, जी तिने कधी काळी दुसऱ्यांच्या दिव्यांमधून विझवली होती. तिच्या मर्सिडीजच्या डिक्कीत मिठाई, कपडे आणि दिव्यांनी भरलेलं होतं. ती शहरातील त्या गरीब वस्त्यांमध्ये फिरत होती, जिथे ती कधी काळी नाक वर करायची. तेच आज तेच हात जे कधी गरिबांकडून काही घेण्यास नाखुश होते, तेच आता आनंद वाटत होते. प्रत्येक चेहऱ्यावर येणारं स्मित तिला एक असा आनंद देत होतं, जो कोट्यावधीच्या टेंडरमध्ये देखील नव्हता. तेवढ्यात तिच्या फोनवर एक मेसेज आला. स्क्रीनवर नाव पाहून सानिकाच्या ओठांवर स्मित उमटलं. तो मायराचा मेसेज होता. मेसेजमध्ये लिहिलं होतं, ऐकलंय तू आजकाल खूप तोट्याचे सौदे करत आहेस. असो, आमच्या कंपनीच्या नव्या प्रकल्पाचं टेंडर उघडलं आहे. जर इच्छुक असतील तर हॅपी दिवाळी. सानिकाने मेसेज वाचला, मग आकाशाकडे पाहिलं, जिथे सकाळचा सूरज चमकत होता. तिच्या स्मितात यावेळी कोणताही अहंकार नव्हता, तर एक गहिरं समाधान होतं, जे हृदयाच्या खोलवरून आलं होतं. तिने उत्तरात लिहिलं, सर्वात फायदेशीर सौदा तर मी आता करत आहे. तुलाही खूप खूप शुभ दिवाळी. तिने फोन ठेवला आणि एका छोट्या मुलाच्या हातात दिव्याचं पाकिट दिलं. त्या मुलाच्या डोळ्यातली चमक हजारो फेरी लाईटपेक्षाही जास्त उजळ होती. त्या मासूस स्मितात सानिकाला तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. ती समजली होती की खरी श्रीमंती पैशात नाही, तर हृदयाच्या दयेत आहे. त्या क्षणी तिला जाणवलं की तिला तिच्या आयुष्यातील सर्वात मोठं टेंडर मिळालं आहे, माणुसकीचं टेंडर. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला मायराने सानिकाला शिकवलेला माणुसकीचा धडा कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.